बघू शकता अशा प्रकारे आपल्या पूर्ण वड्या पाडून झालेल्या आहे। तर मी डेकोरेशनसाठी त्याच्यावर एक एक काजू ठेवून घेते। तुम्ही पण अशा प्रकारे वडी नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार, गोदावरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी पुष्पा। आज आपण बनवते ओल्या नारळाच्या वड्या। त्याच्यासाठी मी एक बाउल मोठा ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत, 1 वाटी साखर, वेलची पावडर आणि तूप। तर मी सर्वप्रथम हे मिक्सरला बारीक करून घेते। तुम्ही बघू शकता आपल्या नारळाचे काप मी जे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्याचे 3 वाटी नारळाचा चव झालेला आहे। तर सर्वप्रथम कढई गरम झालेली आहे, तर त्याच्यामध्ये मी तूप ॲड करते। आणि त्याच्यावर आपण नारळ चांगला भाजून घेऊया। त्याच्यातलं पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण नारळ चांगला तुपावर भाजून घ्यायचा। आणि मंद आचेवरच भाजायचा, तर आपला नारळ करपला नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता त्याच्यातले पूर्णपणे पाणी कमी झालेलं आहे। तर 3 वाटी नारळाचा चव त्याच्यासाठी मी 250 ग्रॅम साखर घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये मी ॲड करते। आणि हे आपण पूर्ण साखर त्याच्यामध्ये विरघळेल असं मंद आचेवर चांगली भाजून घेऊया। मंद आचेवर भाजायची, जेणेकरून आपलं खोबरं नाही करपलं पाहिजे त्याच्यामध्ये। अशा प्रकारे वडी तुम्ही नक्की करून बघा। मंद आचेवर भाजून घ्या आणि पहिल्यांदा तुपावरती घ्या, जेणेकरून नारळ नाही खाली लागला पाहिजे या हिशोबाने। अशा प्रकारे आपण पूर्ण व्यवस्थित भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले खोबऱ्याच्या वडीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। त्याच्यासाठी मी वरून वेलची पावडर त्याच्यामध्ये ॲड करते। मी मगाशी वेलची नाही घातलेली, कारण त्याच्यामुळं कलर आपला वडीचा चेंज झाला असता, म्हणून मी वरून वेलची पावडर त्याच्यावर टाकून घेते। आता मी एका ताटाला तेल लावलेलं आहे, त्याच्यावरती मी पूर्ण मिश्रण घेऊन थापून घेते। थंड झाल्यानंतर वडी पाडून दाखवते। त्यामध्ये मी तेल लावलेलं आहे आणि पूर्ण मिश्रण मी ताटामध्ये पसरून घेते। थंड झाल्यानंतर त्याची आपण वडी पाडून घेऊ। आपण वडी पाडून घेऊया। तुम्ही बघू शकता वडी आपली एकदम व्यवस्थित निघत आहे। अशा प्रकारे तुम्ही नक्की वडी करून बघा। अशा प्रकारे मी संपूर्ण वड्या काढून घेते।